तुमच्या घरी जर समजा पोळ्या उरल्या तर तुम्ही त्याचं काय करता? आता ह्या आहे रात्रीच्या पोळ्या आणि ह्याचा उपयोग मी सकाळीच करणार आहे. म्हणजे असं नाही की खूपच शिळ्या पोळ्या पाहिजे, लगेच उपयोग करणार आहे सकाळी. ह्याचे तुकडे करायचे आणि मिक्सरमध्ये असा त्याचा चुरा करायचा, जसा व्हिडिओमध्ये दिसत आहे. असा चुरा करायचा एकदम बारीक, थोडा मीडियमपेक्षा थोडासा जास्त बारीक आहे, एकदम पण बारीक नाही आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघितला तसा चुरा करायचा. मग कढईमध्ये तेल घालायचं आणि त्याच्यामध्ये शेंगदाणे भाजून घ्यायचे. शेंगदाणे असे ओव्हरडन म्हणजे एकदम काळे पण नका करू आणि असं पण नका की कच्चे ठेवा. नॉर्मल असे चांगले भाजून घ्या, कारण ते चांगले भाजले ना की त्याची चव खरंच चांगली लागते. मग ह्याच्यामध्ये जिरे आणि मोहरी टाका आणि ह्याला पण मस्त हलवून घ्या आणि त्यानंतर याच्यात बारीक चिरलेला कांदा घाला. कांदा पण एकदम सोनेरी कलरचा होईपर्यंत त्याला चांगलं भाजा. आता आमच्या इथे हे रात्रीच्या चपात्या होत्या 3, ज्या आम्ही दोघांमध्ये यूज केल्या. मग त्यानुसार तुम्हाला अंदाज येईल की किती जणांसाठी किती चपात्यांचा चुरा करायचा असेल. आता हे रात्रीच्या चपात्या होत्या म्हणून सकाळी केल्या. तसं तुम्ही पण सकाळची असेल तर रात्री आणि रात्रीची असेल तर सकाळी असंच करा. आता कांदा इथे चांगला भाजला आहे. त्याच्यानंतर आपण इथे मिरची पावडर टाकली. आता आम्ही थोडं जास्त तिखट खातो म्हणून मी 2 चमचे तिखट टाकले. तुम्ही जर कमी तिखट खात असाल ना तर 1च चमचा तिखट टाका. आणि त्याच्यानंतर आपण हा जो चुरा केला आहे ना हा याच्यामध्ये टाकून द्यायचा आणि ह्याला छान मिक्स करायचं आहे. ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं राहिलं, मीठ टाकायचं आणि मग नंतर ह्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली ना तर नक्कीच मला कमेंटमध्ये कळवा. तुम्ही आधी हवं तर बनवा आणि मग मला कमेंटमध्ये सांगा, पण तोपर्यंत लाईक करायला विसरू नका. आणि जर तुम्ही नवीन असाल ना तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आता हे मस्त छान परतून घेतलं ना की ह्याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालायचं आहे आणि मग हे रेडी टू सर्व आहे. आता आम्ही ह्याला दह्यासोबत एन्जॉय करतो. तुम्हाला कसं आवडते? म्हणजे केचप तर मी कोणाला खाताना पाहिलेलं नाही अजून. नॉर्मली असंच खातात किंवा दह्यासोबत खातात. आणि हे सकाळच्या नाश्त्यासाठी एकदम चांगलं आहे. शिळ्या पोळ्या चांगल्या असतात म्हणतात, ज्याने शुगर स्पाईक होत नाही. तर तुम्ही ही रेसिपी ट्राय करायला काही हरकत नाही. आणि जर अशा अजून रेसिपी तुम्हाला हव्या असतील तर मला नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि जर तुमच्याकडे अशा काही नवीन रेसिपी असतील अशाच प्रकारच्या तर तुम्ही मला कमेंटमध्ये त्याची रेसिपी सांगा. मी नक्की व्हिडिओ टाकेल त्याच्याबद्दल. आता ह्या अगोदर मी एक अशीच रेसिपी टाकली होती कुटक्यांची. तुम्ही एकदा जाऊन नक्की चेक करा. ती रेसिपी मला वाटतं बऱ्याच जणांना आवडली, कारण त्याच्यामध्ये व्ह्यूज आणि लाईक्स मला चांगले दिसत आहेत. तर जर तुम्हाला तीही रेसिपी जर आवडली तर तीही एकदा ट्राय करा. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये मला नक्की कळवा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली.